हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तुमचे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण हे जो मी ब्लाऊज बघा माझ्या हातामध्ये पिंक कलरचा, तो मी त्याला पायपिंग करत आहे आणि कपडा वेगळा आहे. गोल्डन कपडा घेतलेला आहे पायपिंगसाठी, कारण की त्याला सूट होत होतं आणि बॉर्डर पण तशीच होती. त्यासाठी मी वेगळा कपडा यूज केला. इथं पायपिंग पण छान होईल म्हटलं त्यासाठी. आणि साधारण जर असते तर मग मी डायरेक्ट पलटी करून शिवत असते, पण मी छान असा लुक दिलेला आहे ब्लाऊजला. आणि मोठा गळा आहे, ब्रॉड आहे, तर खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे तो. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मैत्रिणींनो. इथे बघा क्रॉसमध्ये पट्ट्या घेऊन मी इथे जॉईंट करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग आता डबल फोल्ड करून मी इथे अटॅच करत चाललेली आहे. बघू शकता पोल एड्यावरती आपल्याला कुठलाही कपडा वडायचा नाही आहे किंवा खालचा पण वडायचा नाही आहे ब्लाऊज. अशा पद्धतीने फिरवत सगळी जी पायपिंग आहे ही अटॅच करून झालेली आहे. आणि आतली जो एक्स्ट्रा कपडा आहे तो सगळा कट करायचा आहे आपल्याला. थोडा नॉर्मली अर्धा इंचापेक्षाही कमी ठेवायचा आहे तो, कारण की तेव्हाच आपली पायपिंग सुंदर येणार आहे. आणि नॉचेस द्यायचे आहेत सगळीकडे. गळा ब्रॉड आहे, 4चा गळा आहे पाठीमागं. आणि रुंदी सांगते मी, आणि उंची आहे 11 इंच 10.5. तर अशा पद्धतीने आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत सगळीकडे कैचीने. आणि आता आपल्याला फिनिशिंगसोबत पायपिंग तयार करून घ्यायची आहे. आता इथे बघा दोन्ही भाग समान आहे का ते चेक करायचं आहे आधी. तर मैत्रिणींनो, मला झालेली आहे सर्दी, त्यामुळे माझा आवाज थोडा चेंज आहे, कारण की दसरा झाल्यापासून आहे ना मला सर्दी आणि खोकला थोडा चालू आहे, त्यामुळं आवाज. आणि हा जो ब्लाऊज आहे स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड मागेच केलेला आहे मी, 10-15 दिवस झाले असेल तेव्हाच केलेला आहे माझ्या हातातला ब्लाऊज. फक्त मी इथे तुम्हाला पायपिंग दाखवत आहे आणि तशीच पुढे फिटिंग दाखवत आहे. आता त्याचे जे मापे आहेत ते मी तुम्हाला सगळे सांगितलेले आहेत. जेव्हा तो ब्लाऊज मी अपलोड केलेला आहे त्याचा व्हिडिओ, तेव्हा मी मापे सांगितलेला आहे. 40 साईजचं ब्लाऊज आहे. आणि ह्या जो ब्लाऊज आहे त्याचे सगळे मापे स्क्रीनवरती पण आहेत, तुम्ही बघू शकता. माझ्या चॅनलवर शोधा, तिथेच असतील व्हिडिओ. KD फॅशन चॅनल आहे. आणि आता इथे एवढी सुंदर आणि सुरेख अशी पायपिंग झालेली आहे. मला एवढी प्रचंड आवडली, खरंच खूप छान. त्यापेक्षा मी तर तो कपडा आणून ठेवलेलाच असतो, कारण की कस्टमर लोकांना विचारत असते की तुम्हाला ह्या कपड्याची पायपिंग पाहिजे का, तर त्याचे एक्स्ट्रा पैसे दिले तरच आपण करू शकतो ना. नाही दिलं तर मग आपल्या पदरचे पैसे, कारण की 100 रुपये मीटर कपडा आहे तो. 20-25 रुपयाचा कपडा लागतो. जर ब्रॉड मोठा गळा असेल तर मग 20 रुपयाचा कपडा त्यांना लागतो. मग वापस आपण पायपिंग पण करतो मेहनत, ते नाही देत ते लोक. मग मी त्यांच्या ब्लाऊजला करत नाही. ज्यांनी सांगितलं त्यांच्या ब्लाऊजला करायचं. जे लोक सांगतात ना आम्हाला हे चालेल गोल्डन पायपिंग, जर नाही पुरला कपडा तरी पण मग यूज करत असते मी. सिल्वर, गोल्डन असे वेगवेगळे डिझाईन असतात, मग ते आणून ठेवते मी. आता आतमध्ये सुई ठेवतानाच सुई ठेवायची. आपण जेव्हा मागं पुढं करतो ना तेव्हा सुई आतमध्येच ठेवायची आहे. अजिबात कुठे काही घोळ येत नाही, काय नाही. छान अशी पायपिंग तयार होते आपले. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सुंदर अशी पायपिंग आपली तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तिथे थोडंसं जाडं आलं ना तर ती मशीन थोडीशी अशी गुतल्यागत करते धागा, त्यामुळे तिथं कपडा वडून थोडासा बाजूला पाठीमागून वडलं ना थोडं, मग होती पायपिंग छान. हाफ सटल मशीन आहे. खूप जाड कपडा आला ना मग थोडं प्रॉब्लेम होतं. आता याला स्लीव अटॅच करायचे आहेत आणि फिटिंग करायची आहे बस. आता याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहे, त्यामुळं मग मी फक्त तुम्हाला पायपिंग आणि फिटिंगच तेवढी दाखवलेली आहे मैत्रिणींनो.
आता इथे आपले दोन्ही जे पार्ट आहेत, फ्रंट पार्ट ते चेक करायचे आहेत. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात मैत्रिणींनो. इथे मागे पुढे होऊ शकतो ना, त्यासाठी. पूर्ण माझा आवाज वेगळा येत असणार आहे, सर्दी झालेली आहे मला. एक्स्ट्रा तो कट केलेला आहे मी, बघू शकता. आणि पायपिंग इतकी सुंदर झालेली आहे, खरंच सुरेख झालेली आहे. आणि आतून पण बघा किती फिनिशिंग आलेली आहे, बघू शकता. सिंगल फूट वगैरे काही गरज नाही आहे, खूप छान अशी पायपिंग येते. सिंगल फूट यूज करायची गरजच नाही आपल्याला. हा जर गोल्डन कपडा असेल ना आपल्याकडं तर सुंदरच पायपिंग येते. आता इथे बघा कमरेचं 8 इंच माप टाकलेलं आहे. जसं छाती घडी आपली सगळी टाकून घ्यायची आहे. 40 साईजचा चौथा भाग काढायचा आहे. जो काय तुमचा माप असेल त्याचा चौथा भाग काढून आपल्याला इथे मार्किंग करायची असते आणि फिटिंग करायची असते. कमरेमध्ये फरक असतो कोणाकोणाचा, बगलेमध्ये राऊंड, छाती घेर वगैरे हे सगळं चेक करायचं व्यवस्थित आणि माप टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळे मापे ऑलरेडी ह्या ब्लाऊज अपलोड केला तेव्हा मी स्क्रीनवरती मापे दिलेले होते. बघितलं नसेल तर बघा. छान इथे फिटिंग करून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित. आणि हा जो ब्लाऊज आहे तो घालून मी बघितलेला आहे, म्हणजे अंगामध्ये वेअर करून दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये. तर तो सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे, तो बघा तुम्ही. किती सुंदर झालेला आहे तो ब्लाऊज, एकदम मला तर खूपच आवडला. आणि कपडा पण एकदम मस्त आहे, त्याच्यावरची साडी पण छान आहे. ही साडी मला रक्षाबंधनला भेटलेली आहे, माझ्या भावाने घेतलेली आहे. आता इथे बघा असं सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला फिटिंग करताना, जो वाकडा तिकडा होता ना त्यासाठी. आणि इथे जो थोडासा खालीवर होतोय त्यासाठी बघा इथे मी बरोबर करून घेत आहे. आणि आता मध्ये बघा कस्टमर पण येत आहे बघा. कस्टमर विचारतात ते झाले का आमचे ब्लाऊज, त्यांना म्हणा नंतर या. मी दरवाजामध्ये घेत असते मशीन, मला उजेड होतो ना त्यासाठी. आणि अशा पद्धतीने आता व्यवस्थित बरोबर दोन्ही स्लीवचे जे भाग आहे आपले मागचे पुढचे ते बरोबर आलेले आहेत. त्यासाठी मग मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे ते, जेणेकरून लुक छान येईल. फायनली आपली फिटिंग झालेली आहे व्यवस्थित. आता फोल्ड करायचा आतून आणि माप तर टाकलेला आहे, किंवा अशा पद्धतीने माप तुम्ही टाकून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो. तुमचा चॅनल असेल तर मला कमेंट सोडा व्हिडिओ खाली. माझ्या स्लीव लांब आहे 10ची, थोडासा जास्त जाड झाला इथे. थोडासा कपडा काढून टाकला मी, म्हणजे काचत नाही. हे उलटवून ठेवलं ना आपण, थोडासा जरी कपडा थोडा जाड असला तरी पण असा टोचत वगैरे नाही. त्यासाठी आपल्या ह्या पद्धतीने उलटवायचं आहे त्याला आणि मग फिटिंग करायची. वरला करण्याची मशीन नाही आहे ना त्यासाठी, म्हणजे कुठेही काही राहत नाही. आतून कचरा पूर्ण आपला एकदम फिनिशिंग सोबत ब्लाऊज आपला तयार होतो. दोन तीन टिपा अशा मारून घ्यायच्या. 4 ते 5 टिपा मी मारत असते. कस्टमरला पण 4 ते 5 मारून देते जवळजवळ. अशा पद्धतीने कधी कधी होतं लूज वगैरे असं, त्यासाठी. किंवा फिटिंग पण होऊ शकतो. तर इथे माझी बॉबिन निघत आहे सारखी सारखी. थोडा नॉर्मली धागा राहिलेला आहे त्याच्यामध्ये, त्यामुळं ती निघत आहे. इथे बघा आता इथे बगलेमध्ये इथे जो राऊंड घेरा आहे आपला, दंड घेरचा आर्महोल जो घेरा असतो आपला, तो इथे मोजून घेतलेला आहे मी. टेपने आपले मार्किंग करायची आणि तशीच फिटिंग करायची, मग काही करायची गरज लागत नाही. इथे 6 इंच आहे माझ्या समोरच्या साईडला. झाली आपली फिटिंग आणि सुंदर आपला ब्लाऊज तयार आहे. तर मैत्रिणींनो बघा, पॉप स्लीव आहे, खूपच सुंदर ब्लाऊज झालेला आहे हा. कधी पण वेअर करेल तेव्हा तुम्हाला परत दिसेल साडीवरती.
चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सुंदर फिटिंग झालेली आहे आपली. असा झालेला आहे बघा ब्लाऊज. चला.